कुपवाड हादरले, महिलेचा खून, पतीवर जीवघेणा हल्ला, सांगली एलसीबीकडून संशयिताला अवघ्या 2 तासात अटक. आमदार गोपीचंद पडळकरांकडून कुटुंबियांची भेट. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कुपवाडच्या श्यामनगर परिसरात घडलेल्या धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. शेजाऱ्यांमध्ये कचरा टाकण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसन महिलेच्या हत्येत आणि तिच्या पतीवर जीवघेण्या हल्ल्यात झाले. या घटनेत मनीषा केसरकर यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शेजाऱ्यांमध्ये कचरा टाकण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादातून संशयित फरीद शेख याने मनीषा केसरकर आणि त्यांच्या पतीवर हातोडा व चाकूने हल्ला केल्याचे समोर आले आहे. हल्ल्यात मनीषा केसरकर गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पतीवरही गंभीर हल्ला झाल्याने ते जखमी झाले आहेत. घटनेनंतर संशयिताने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तात्काळ तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 2 तासात संशयित फरीद शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून हल्ल्यात वापरण्यात आलेली हत्यारे तसेच इतर पुरावे ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. दरम्यान संशयित फरीद शेख हा यापूर्वी गुन्हा दाखल असलेला व्यक्ती असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र त्याच्यावरील पूर्वीच्या गुन्ह्याचे नेमके स्वरूप आणि सध्या प्रकरणातील त्याची भूमिका याबाबत अधिकृत तपशील पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेमागे नेमका कचरा टाकण्याचा वादच कारणीभूत होता का? वादाचे रूप इतके टोकाला कसे गेले? हल्ल्यावेळी नेमकी परिस्थिती काय होती? या सर्व बाबींचा तपास कुपवाड पोलीस आणि सांगली एलसीबीकडून सुरू आहे. दरम्यान जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मयत मनीषा केसरकर यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या घटनेतील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषींवर कडक कारवाई होणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या हत्याकांडामुळे श्यामनगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलेचा खून आणि तिच्या पतीवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा नेमका उलगडा पोलिसांच्या तपासातून होणार असून पुढील तपासाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.